की घोषणा केली पण तिची अंमलबजावणी करण्यासारखी काय परिस्थिती आहे का? त्यांच्याकडे काय आर्थिक तरतूद आहे का? त्याच्यामध्ये फॉर्म्युला ठरला आहे का? कुणामार्फत करणार आहे सांगितलं आहे का? काहीही सांगितलेलं नाही. उठलं आणि सुटलं आपलं घोषणा अचानकच केली, आम्ही जातीने जनगणना. अरे पण कशी करणार आहे? काय करणार आहे? कोणत्या फॉर्म्युल्यानं करणार आहे? कोणाची करणार आहे? फक्त ओबीसीची करणार आहे का? दलितांची करणार आहे का? मुस्लिमांची करणार आहे का? सगळ्यांचीच करणार आहे? या संदर्भामध्ये स्पष्टता नसल्यामुळं आमच्या मनामध्ये केंद्र शासनाच्या निर्णयाबद्दल शंका आहे. आज केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे, पण ते होईल का नाही याच्या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये शंका आहे. कारण तशा पद्धतीची कुठली तरतूद किंवा काही फॉर्म्युले ठरलेले नाहीत. आणि हा मुद्दा जो पुढं आला हा राहुल गांधींच्या रेट्यामुळे पुढं आलेला आहे. जनसामान्यांच्यामध्ये जो उद्रेक झाला आणि जो राहुल गांधींनी लोकांच्या मनामध्ये आवाज उठवला, त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, राहुल गांधी हे एकमेव नेते असे आहेत की ते केंद्र सरकार त्यांच्यापुढं झोकू शकतं. आणि म्हणून राहुल गांधींचा आपण एक सत्कार करावा अशा पद्धतीची अपेक्षा, राहुल गांधी असतील, प्रियांका असतील, त्यांचा सत्कार करावा अशा पद्धतीची आमची धारणा आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. अजून तारीख काय आमच्याकडे आलेली नाही, पण आम्ही निमंत्रण देऊन तो मोठा मेळावा, साधारण 1 लाख लोकांचा मेळावा हा त्या ठिकाणी घेणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून लोक तिथे येणार आहेत. सगळे प्रांतिकचे सगळे लीडर्स असतील, सगळे असतील. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक जनरेटा तयार करणार आहे की जात जनगणना घोषित केली, पण तुम्ही करणार कधी, हाही प्रश्न आम्ही विचारणार. आणि राहुल गांधींनी जे आमच्यावर उपकार केलेत, फार मोठं आंदोलन छेडलं, फार मोठा संघर्ष केला, त्याच्यातून उतराई व्हावं म्हणून त्यांचा एक सत्कार सोहळा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.